माणसाने आयुष्यात ना टाइमपास करावा पण कधीच खऱ्या प्रेमाच्या नादाला लागू नये. तर आता इथं आम्ही सगळे कशासाठी जमा झालोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज नेमकं कॉलेजला विषय असा झाला होता की आज होते आमचे 2 IKS चे लेक्चर आणि आमची ती करायची ना इच्छाच नव्हती. मेंटॅलिटी नाही राहतो लेक्चरला बसायची, बाकी काय विषय नाही. एवढ्या उन्हाचं कुठं फिरायचं म्हणून मित्र आम्हाला डायरेक्ट घेऊन आलता मंदिरात. ज्यांना माहिती आहे ना की हे मंदिर कुठे आहे त्यांनी लवकरात लवकर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आम्ही आलतो महातोबाच्या मंदिरात आणि इथं देवाचं दर्शन घेऊन झालतं. नेमकं एवढं ऊन असल्या कारणाने तानही चांगलीच लागली होती. आता इथं पाणी प्यायचं सोडून ना सुजल आणि नितीन भाऊचे जरा वेगळेच चाळे चालले होते. आता इथं नेमकं सुमित भाऊ काय ऐकतोय ते बघा. नेमका हा काय ऐकतोय हे तर तुम्ही बघितलंच असन. आणि इथं विषय असा झाला होता की आमचं झालं दर्शन आणि आम्ही निघालो होतो डबल कॉलेजकडे. इथं ओम्या भाऊला गाडी चालवायला दिली ती, पण विषय असा झाला की सुमित भाऊ डायरेक्ट पोरणवाणी धरून बसले होते. तर लवकर जेवून पोहोचलो होतो आम्ही आदर्श भाऊच्या PG वरती. आता PG वर येण्याचा विषय असा होता की आम्हाला लागली होती भूक आणि कॉलेजला बी अजून टाइम होता. तर इथं आमचे जेवण झालते आणि उरलेले ना 2 लेक्चर करायला गेलतो. पण त्यात बी कळालं की IKSचं अजून एक लेक्चर आहे आणि सरांनी असाइनमेंट दिलेली. मग काय लवकर त्या असाइनमेंट सरांना दाखवली. तर आता इथं आमचा शुभम भाऊ जरा वहिनींचं जास्त टेन्शन घेत होता आणि त्याला कोण सांगणार. आता या टाइमपासच्या जगात तो एका पोरीवर खरं प्रेम करून बसला होता. म्हणतात ना माणसाला एक वेळेस ना भिकार पण यावं पण कधी खरं प्रेम नाही व्हावं. का नाही हो, हे आज मला आमच्या शुभम भाऊच्या तोंडाकडे बघून चांगलंच कळालं होतं. अशीच एक अजून एक स्टोरी असणार आहे म्हणजेच आपले वाम्य भाऊ. तर वाम्य भाऊची पण चांगली मोठी स्टोरी आहे. आता कधी वेळ भेटला ना तर अवश्य तुम्हाला सांगन. तर आता इथं चालू झालं आमचं फिजिक्सचं लेक्चर आणि मॅडमनी काढायला लावले होते आम्हाला ग्राफ. तर लवकरच ग्राफ काढून मॅडमच्या टेबलवर सबमिट केले आणि मी निघालो घराकडे.